मुंडेकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. समीर पाटील नेहरे आपले मनपूर्वक स्वागत आहे. चला सामन्याकडे कंटिन्यू बनणार आहोत आपण. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ, जहाँ पर बात करेंगे बड़ा मैच है यहाँ से। जय माताड़ी देखिए बात करेंगे जेपी स्पोर्ट्स फुंडी टीम देखिए यहाँ से, और उनका सामने देखिए यहाँ से सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम देखिए बात करेंगे कन्हैया सेठ पाटिल सदगुरु सीमेंट सप्लायर्स। अगर बात करेंगे तो यहाँ पर पारगांव प्रीमियर लीग में देखिए बहुत धूमधाम से गए यहाँ पर से। अगर फुंडी टीम की बात करेंगे तो अभी भी देखिए बात करेंगे उरन की सरजमी के ऊपर है, जो बिलपड़ा नाइट में मैच छोड़ा था, लेकिन क्या कमाल की प्रदर्शन, क्या कमाल का क्वालिफाई किया था टीम है। जहाँ बल्लेबाजी कीजिए गेंदबाजी कीजिए प्रथमेश महात्रे देखिए बात करेंगे कुणाल पाटिल की बात करेंगे वो जोड़ी। तो चलिए प्रथमेश महात्रे देखिए गेंदबाजी में मिस्टर आइस पेल और केतन मेहर देखिए एक तरफ एक्सपीरियंस है। थोड़ा कुणाल तारेकर को देखिए नीचे रखा गया बल्लेबाजी के लिए, क्योंकि पिछले कुछ टूर्नामेंट से देखिए बात करेंगे यहाँ से थोड़ा जल्दबाजी में विकेट गवा देते हैं, और उसके साथ साथ देखिए प्रफुल्ल मोखल को भी शायद है। प्रफुल्ल मोखल आज टीम में नहीं है इंजरी के कारण। देखिए यहाँ से केतन मेहर देखिए बात करेंगे लेदर सीजन का भी बहुत अच्छा एक्सपीरियंस अनुभव है। व्यासपीठावर सन्मानित सदा पाटील वाकडी आणि राहुल बोपे हरिग्राम यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. चलिए रोहन पाटिल क्या चर्चा कर रहे हैं भाई, यहाँ पर मैन ऑफ द मैच बने, लगेज खिलाया मैच यही मुझे लग रहा था शायद वही चर्चा रहेगा, लेकिन देर हो चुका है। हर टीम यहाँ पर एंट्री दिखाए हैं शायद है, और दर्जन मैनेजमेंट कमेटी यहाँ पर तय करेंगे निश्चित रूप से। शायद मुझे लग रहा है रेगुलर खिलाया जाएगा यहाँ पर, क्योंकि वेट नहीं करेंगे यहाँ पर जितने टीम आए हैं। लेकिन देखते हैं यहाँ से केतन मेहर के लिए देखिए थोड़ा सा मुश्किल बनता हुआ है। देखिए जब आप तुरंत आप सलामी बल्लेबाज बदलते हो ना, फिर दिक्कत वही हो जाता है। देखिए बात करेंगे यहाँ से पहले देखिए यहाँ पर प्रफुल्ल मोखल नहीं, जो इस सीजन में देखिए ओपन कर रहे थे, और उसके बाद कुणाल तारेकर देखिए भाई टीम में हैं, लेकिन उन्हें थोड़ा सा नीचे रखा गया है। रिस्क बढ़ा लिए हैं, लेकिन देखते हैं रिस्क कितना बड़ा रहता है, और रिस्क लेना चाहिए। कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, लेकिन कभी कभी रिस्क भी आपके ऊपर भी बड़ा हो जाता है। लेकिन कहा जाता है ना जहाँ रिस्क है वहाँ जीत भी फिक्स है। महिला मंडल देखिए हम देख सकते हैं जहाँ पर अप्पा दादा जमदाड़े देखिए, जिनका यहाँ पर जन्मदिन खास करके बर्थडे यहाँ पर महागुरु सर जिक्र कीजिए कितना साल यहाँ पर जन्मदिन मना रहे हैं। थ्रो हुआ यहाँ पर देखिए, रन आता हुआ यहाँ बहुत बढ़िया। देखिए क्राउड यहाँ पर मैदान के चारों तरफ देख सकते हैं इत्मीनान से मुकाबले के आनंद ले रहे हैं। जहाँ पर 40+ का देखिए बात करेंगे 3 मुकाबला वहाँ चेक करना चाहते हैं अंपायर सत्यवान कागडे सर जोड जाए यहाँ पर। इथे उत्तम पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी बघा इथे आलेले आहेत. या आपण दोघाही याचे एकत्रित सन्मानित केलं जाईल. चला आमचे सुनील दादांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. O2 कमेंट्री बॉक्स. चलिए रनआउट का देखिए यहाँ पर खास करके चेक किया जा रहा है यहाँ पर रमेश दादा पवार आओ अतीश दादा जमदाड़े कोई हो तो जुड़िए तीसरे अंपायर में, क्योंकि तीसरे अंपायर इस वक्त देखिए डिनर के लिए निश्चित रूप से सत्यवान काकड़े सर है। तो मैनेजमेंट कमेटी गुजारिश करना चाहूँगा थोड़ा आप जुड़िए यहाँ पर तीसरे अंपायर के लिए। हाँ देखिए हमारे रमेश दादा पवार देखिए आओ जुड़े, यहाँ पर डिसीजन पेंडिंग है, अंपायर कॉल है खास करके यहाँ से। नट आउट है देखिए बहुत जल्दी, बल्लेबाज है काफी जल्दी एक चाय कप पिकर। चलिए बात करेंगे यहाँ पर नेरे टीम का, कहीं ना कहीं यहाँ पर से बहुत सारी देखिए टीम का ऐसा रहता है कहीं प्रॉब्लम है एडजस्ट किया जाता है, तो उस हिसाब से देखिए बात करेंगे विनर के पीछे मैच खिलाया जाएगा। यहाँ से देखिए जीतने वाली टीम और जीती 11 सजय नेरे के बीच में रहेगा, लेकिन थोड़ा सा तीसरा मैच के लिए और वेट करना होगा। लेकिन चलिए ये मैच को थोड़ा सा आगे बढ़ाइए जल्द से जल्द है। मुझे लग रहा है स्काई राय लेवल से यंगस्टर वर्ल्ड टीम भी उपस्थित दिखाई। हर टीम देखिए रात के साथ साथ है टीमों ने देखिए उपस्थित दिखाई। यहाँ से रमेश दादा पावर देखिए बात करेंगे आओ यहाँ पर जानकारी दी यहाँ से
याच्या नंतरचा सामना विनर विनर. पहिला मॅचचा विजेता संघ नेरेश संघ, इथून ज्या टीम जिंकेल. चलिए प्रवीण गायकर सर रॉकस्टार देखिए देख सकते हैं, उनकी भी फैमिली यहाँ पर, उनकी लाडली बेटी भी देखिए यहाँ से, खास करके यहाँ पर अप्पा दादा देखिए जमदाड़े जिनके बर्थडे सेलिब्रेशन के लिए पूरी उनकी देखिए फैमिली से यहाँ से जुड़े थे. ये देखिए यहाँ से बल्ले का फेस खुला आखिरी समय में. यहाँ से बैटर की बात करेंगे तो बैटर देखिए यहाँ से प्रवीण मोकल देखिए यहाँ से ये रिस्क लेना पसंद करते हैं. 4 रन. देखिए बात करेंगे खास करके साईराज मात्रे, और साईराज के ऊपर देखिए यहां से चौका आता हुआ. ओ इस बार देखिए खींच कर मारा भाई, गेंद को पहुंचाया बहुत दूर 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 दूर, और अंपायर भी कर लिया 6 का मंजूर. कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं. सुनील मुंडेकर साहेबांचा यथोचित गौरव नामदेव शेठ जमदाडे साहेबांनी नितीन जोशी साहेबांच्या शुभास्ती केला जात आहे. स्कोर देखिए 12 रन बनाए यहाँ पर से. महागुरु सर कहते ना डाली से फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं. यहाँ पर भले ही प्रफुल्ल मोकल देखिए आज टीम में नहीं है इंजोरी के कारण, लेकिन प्रवीण मोकल देखिए यहाँ से उस डाली को मजबूत दे रहे हैं. यहाँ से पहला ओवर में शांत थे, केवल 2 रन आया था यहाँ पर से, लेकिन कहते ना समंदर को शांत देकर ये मत सोचिए इसमें जान नहीं यहाँ से. लेकिन उसके बाद देखिए साईराज मात्रे थोड़ा सा महंगे साबित होते हुए शॉट ऑफ लेने के गेंद को थोड़ा सा खींच कर रखा था. यहाँ से बल्ला थोड़ा जल्दी ले आए थे, आखिरी समय में कंट्रोल किए, संपर्क इतना अच्छा नहीं रहा, पर बल्ले का निचला हिस्सा लगा. जब तक मिड विकेट से गेंद वापस आता तब तक 1 रन आता हुआ यहाँ से. अब ये साझेदारी देखिए थोड़ा सा तड़प रही है, उबल रही है. अब स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 13 रन. तुम अड़े रहो यहाँ पर सफलता हासिल करने के लिए, और हम जीत में आ रहे हैं एक अच्छा टोटल, एक अच्छी आसमान छूने के लिए. देखते हैं यहाँ से गेंदबाज चढ़े हैं विकेट के लिए, लेकिन बल्लेबाज लड़ रहे हैं. खेतन में देखिए एक सेठ बल्लेबाज यही बात बताए यहाँ पर अड़े हैं सफलता लेने के लिए. एक बार फिर से साझेदारी तोड़ने में कामयाब होते हुए यहाँ पर साईराज. पंडा गौरा नंग भाई ये मैदान को देखकर, मेहमानों को देखकर है. नामदेव जमदाड़े साहब देखिए बात करेंगे, आज सिर्फ मैदान के अंदर आपको जीत नहीं मिली है, बहुत बड़ी इस टूर्नामेंट में भी आपको जीत है. क्योंकि लग नहीं रहा था यहाँ पर महागुरु सर जिस तरह से शाम से मेहमान है, पूरे मंच खचाखच होकर भरा हुआ था. कहते ना पैर रखने के लिए भी जगह बड़ा कठिन था यहाँ से, और ये जीत होती है यहाँ से. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 13 रन बनाए हैं, लेकिन साईराज मात्रे थोड़ा सा महंगे साबित हो रहे थे, लेकिन आखिर में देखिए सफलता हाथ लगता हुआ यहाँ से. और यही तो बात है भाई, यहाँ से दूर है गोहा, लेकिन पकड़नी होगी फ्लाइट. क्योंकि अगर अच्छा टोटल सेट करना है तो फिर देखते हैं कुणाल तारे कर रहे हैं क्या तुरंत पकड़ेंगे फ्लाइट, क्योंकि बड़े हिट के लिए पहचाना जाते हैं. स्कायरा 11 एक्स्ट्रा देखिए वर्ल्ड टीम है, 21 या 22 ट्रॉफी के करीब. देखिए यहाँ पर घनश्याम आइए, अगर कोई टीम के देखिए यहाँ पर मुझे लगता है आकाश दादा पाटिल शायद मौजूद नहीं होंगे, अगर आए होंगे तो टीम से यहाँ पर खास समर्थर सपोर्टर रहते हैं आपके. और बिग पैकर देखिए जिस नाम ने पूरी टेनिस क्रिकेट में देखिए यहाँ पर ठाणे रायगढ़ में हलचल मचाए, स्कायरा. लेकिन यहाँ देखिए बात करेंगे, कर रहे हैं गुमराह, और कुणाल तारेकर देखते हैं थोड़ा सा नीचे आए बल्लेबाजी के लिए. चर्चा में रहने वाले खिलाड़ी हैं बहुत जल्दी, लेकिन इस सीजन देखिए थोड़ा सा इनका ऊपर नीचे. शुरुआत बड़ा अच्छा हुआ था सीजन का, लेकिन जैसे शादी हल्दी का रस्म शुरू हो गया, और थोड़ी सी देखिए इनकी बल्लेबाजी ऊपर नीचे. लेकिन कोई बात नहीं, क्लास कहते हैं ना हमेशा आपका परमानेंट रहता है, फॉर्म आपका टेम्पररी रहता है, आता रहता है जाता रहता है.
और वो चीज देखते हैं यहाँ कुणाल तारे करके दिखाएंगे। हाँ ये चलिए स्वीप के लिए माहिर है भाई, यहाँ से खड़े खड़े स्वीप खेल दिया यहाँ पर, स्क्वायर लेग एकदम से खुला था यहाँ से, आता हुआ 4 रन। नितीन पवार आणि हरेश फडके, रायगड भूषण रमेश शेठ फडके, रमेश बाबा फडके यांचे ते सुपुत्र आहेत. या एकत्रित या, एकाचा सन्मान करता येणार नाहीये. त्यानंतर सदानंद पाटील आणि सन्माननीय लहू कुडले या, ज्यांची नावं घेतली समोर या, सर्वांचा सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 17 रन बनाए देखिए यहाँ से गेंदबाज, नए गेंदबाज देखिए बात करेंगे प्रथमेश मात्रे, ऐसा कोई शहर नहीं जहाँ प्रथमेश का कहर नहीं, ये बड़ा शान स्वभाव का खिलाड़ी है भाई यहाँ से, लेकिन सफलता भी शोर मचाता है. मैं टेनिस करियर में 2 चीज़ बड़ा अच्छा देखता हूँ, लेफ्ट हैंड गेंदबाज और राइट हैंड, लेफ्ट हैंड बल्लेबाज, राइट हैंड गेंदबाज देखिए यहाँ से, एक रजत मुंडे और एक प्रथमेश मात्रे. एक देखिए यहाँ से फुंडे उरन से, एक है और चांबरली रसायनी से देखिए यहाँ से. और यह चले हो क्या है यहाँ पर प्रवीण मोकल फंस गए चाल में. इस बार देखिए शॉर्ट स्क्वायर लेग को हटाकर डीप स्क्वायर लेग रखा गया था यहाँ पर. विकेट नंबर आनंद पाटील वाकडे यांचा सन्मानित केला जाईल. आमचे नंदुशेठ पाटील माजी उपसरपंच वाकडी क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 18 रन यहाँ से. टुकुर टुकुर देखते हो क्या डीजे ने यहाँ पर गाना बजाया पर सही यहाँ पर नितिन कहते ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर. चल कोई बात. और ये चलिए भाई सिंगल देखिए यहाँ पर आता हुआ यहाँ से टुकुर टुकुर देखिए यहाँ से रन यहाँ पर आ रहे हैं यहाँ पर से, लेकिन टीम का इसको देखिए जाकर पहुंचा है 19 रन. देखिए यहाँ पर चलता रहूंगा, पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या तो अच्छा एक मुसाफिर बन जाऊंगा. तो देखते हैं यहाँ से क्या कुणाल तारेकर वो काम कर पाएंगे. प्रवीण मोकल माफी चाहेंगे, प्रवीण मोकल क्योंकि अभी तक लंबा इनिंग वही खेलते जा रहे हैं. कुणाल तारेकर उनका विकेट गिरा. यही देखिए प्रवीण मोकल की बात कर रहे थे भाई, या तो मंजिल तक ले जाऊंगा या तो अच्छा एक मुसाफिर बन जाऊंगा. 2 रन कंप्लीट होता हुआ यहाँ से. और बैटर की बात करेंगे तो यहाँ से आतिश मात्रे देखिए उनका साथ देने के लिए आए यहाँ पर से. छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. तो उसी तरह से देखिए मेहनत करोगे तो निश्चित रूप से उसका रिजल्ट मिलेगा. प्रवीण मोकल देखिए बात करेंगे टीम को कहां तक लेकर जाएंगे. टीम का स्कोर देखिए 21 रन बनाए. ओ खोद कर निकाला है भाई यहाँ से, मार डाला यहाँ से भाई, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला यहाँ पर. मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला. करायचे आहे. तत्पूर्वी नामदेव शेठ जमदाडे साहेबांचे साडू बंधू नितेश उतेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान रामदास जमदाडे आपण त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. या नितेश उतेकर साहेब दूरवरून तुम्ही इथे आलेला आहात, तुमचा सन्मान केला जाईल. मार डाला सारा का सारा झोपड़ी जला डाला. डीजे वाले देखिए मेरा नहीं मुंह देखा भाई, उसने भी डीजे का तोड़ दिया ताला, क्योंकि ये डीजे सानिया है भाई, नितिन है, ये तोड़ने में माहिर है भाई यहाँ पर से.
और प्रवीण मोकल की जो बात बताई, या तो मंजिल तक पहुंचाऊंगा या तो एक अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। अच्छा सोच है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 27 रन। देखिए भाई यहाँ पर क्या बढ़िया बल्लेबाज, इसलिए तो कहा जाता है ये नमक का शहर है लाला, जरा जख्म संभाल कर चलना। तीसरा ओवर चलता हुआ यहाँ पर, लेकिन प्रवीण मोकल देखिए इनका साथ देखते हैं यहाँ से। आज बल्लेबाजी में इन्हें प्रमोट किया गया यहाँ से, लेकिन अभी तक देखिए यहाँ से अति सी बल्लेबाजी दिखा रहे हैं। और कहा चाहता है ना रॉकस्टार मंगेश देखिए हमारे साथ में कि असफलता ही सफलता का पहला सीढ़ी है। नामदेव जमदाड़ी सर देखिए, मुझे इनकी फिटनेस देखिए हैरानी हो रही है। ओ ये देखिए यहाँ पर प्रवीण मोकल बता रही है हमारी फिटनेस देखिए भाई, यहाँ से बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। और प्रवीण मोकल बरस रहे यहाँ पर देखिए, टुकुर 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 टुकुर। बात है, क्या बात है। देखिए हम पर हमारे सेंडी पालकर सर देखिए, ये हर चीजों का देखिए आपको इशारा से जवाब दे देंगे। आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी क्रिकेट संघांसाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे। खऱ्या अर्थाने पुढील महिन्यात गोवा ट्रिपसाठी निश्चित स्वरूपाची स्पर्धा संपन्न, या स्पर्धेचा ज्यावेळेस सांगता सोहळा होईल त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांचा गोवा प्रवास असणार आहे। आणि त्या प्रवासाकरता सन्माननीय माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडी साहेब यांच्या वतीने 50,000 रुपयाचं सहकार्य मात्र या सर्व सिलेदारांना करण्यात आलेलं आहे। क्या बात है, क्या बात है। महागुरु सरला पण घेऊन जा जरा, भरपूर मेहनत केलं यावर्षी। लग्न होऊन दे, क्रिकेट होऊन दे, राजनीति सभी के क्षेत्र में देखिए घेन पहुंचाए अंदर। महागुरु सर जाइए थोड़ा गोवा एंजॉय करके आइए। खूब मेहनत है आपकी टीम का। स्कोर देखिए बाबूशाह 33 रन। चला चंडूची पूर्तता करायची आहे। बाबूशाह आज बिल्कुल ये तीसरा कार्यक्रम है अटेंड। सुबह कार्यक्रम था, अभी शाम को शादी का कार्यक्रम था, निवेदन, अभी ये इस स्टेज के ऊपर कमेंट्री। इसलिए महागुरु सर कहा कि एक बार गोवा आप भी जाओ, माइंड फ्रेश करके आओ। लेकिन कोई बात नहीं, जिम्मेदारी पहली बड़ी होती है और कर जाते हैं। नामदेव जमदाड़े सर देखिए, मैं बात करूंगा 10 साल पहले भी जब उनसे मिला था, और जो देखिए इनके अंदर इंसानियत, जो इस्माइल, जो बातचीत, जो रीति रिवाज हुई भी देखिए आज के अंदर समाज से लेकर टेनिस क्रिकेट में बड़े प्यार अदब से। यहाँ पर टीम का स्कोर 33 है। लेकिन प्रवीण मोकल भाई क्या बल्लेबाजी, वाडा बल्लेबाजी यहाँ से बता रहे हैं अपने बल्लेबाजी से भाई। यहाँ पर हालत जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। और दूसरी तरफ देखिए फुंडे टीम की भी बल्लेबाजी बड़ा मजबूत है, मैच बड़ा तगड़ा होगा भाई यहाँ से, नो डाउट है। कहते ना खुद को इतना मजबूत बना लो, परिस्थिति कैसा भी आए आप कमजोर ना बने। आतिश, इन्हें बस ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है, सिंगल भी ले तो प्रवीण मोकल देखिए अच्छा यहाँ पर टच में बैटिंग कर रहे हैं यहाँ से। और किशोर गरत देखिए गेंदबाजी में आते हुए। किशोर देखिए बात करेंगे, इनकी तारीफ करना चाहूंगा। भूला नहीं 3 साल पहले उरन प्रीमियर लीग में जब मैन ऑफ द मैच हुए थे, तभी इंटरव्यू में बताए थे बाबूशाह आपकी कमेंट्री से खूब एनर्जी आती है हमें। नहीं देखिए हम वही काम कर रहे हैं, एनर्जी देने का हमारे हर टीम को हमारी काम रहती है, हर खिलाड़ी को एनर्जी दिया जाए, आग लगे दोनों तरफ से मैच कोई भी जीते। और ये चलिए बल्ले का लिया बाहरी किनारा, लेकिन रन कैसे भी आए, डगआउट है, बल्ले बल्ले 4 रन। तो चलिए ये मत सोचो कि जीत कब मिलेगी, बस सबर करो, सब कुछ मिलेगी। यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 37 रन। देखिए रन नहीं था भाई, पहला ओवर में देखिए 2 ही रन आया था, दूसरा ओवर में 15, उसके बाद तीसरा में देखिए 16, और ये ओवर देखते विकेट गिरता गया। लेकिन प्रवीण मोकल एक तरफ से नैया संभाले, आतिश से स्लोअर खेन यहाँ पर पहचान लिया था, पिकअप दिए यहाँ से। आउटफील्ड देखिए नया मैदान देखिए, अच्छा तैयारी, खूब मेहनत लिया गया यहाँ पर। और स्कोर देखिए जाकर पहुंचा 38 रन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेरे विभागीय अध्यक्ष विद्याधर चोरगे, त्यांच्या समवेत मनोहर पवार, आनंद कांबले,
मनपूर्वक स्वागत आहे तुमचं. हेलीकॉप्टर हेलीकॉप्टर प्रवीण मोगल देखिए यहाँ पर बल्ला इनका कितना तेज आ रहा है, मानो के जागर जैसे मैदानी जंग लग रहे हैं यहाँ पर. जो महाराज ने जंग लड़ा था देखिए तलवार के जैसे पर बल्ला को छा घुमा रहे देखिए तेजी से यहाँ पर. कहते ना अच्छा परिणाम चाहिए तो फिर अच्छा परिश्रम करना जरूरी है, चाहे पुंडे टीम लीजिए चाहे पारगाव टीम लीजिए. सन्माननीय अनिल पवार यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. तैयार गेंदबाज फिर पर आते देखिए स्लोर गेंद था, नकल गेंद था भाई यहाँ से नकल के दिया अकलमंद. ओ क्या फील्डिंग देखिए, एफर्ट की तारीफ करना चाहूंगा. तेजी से भागकर आए और उछाल के साथ देखिए सही यहाँ पर गेंद को रोकते हुए. इसकी कारण है फील्डिंग, आउटफील्ड आपकी अच्छी है. इतना अच्छा रोलिंग देखिए, मैदान की तैयारी इतना अच्छा देखिए. हम कहते हैं अक्सर पाटा विकेट और मैदान भी देखिए उतना बनाया गया खूबसूरत है. और अंतिम गेंद देखिए चौथा ओवर का, ऊपर बहुत बढ़िया बैलेंस रखे यहाँ पर. किशोर की देखिए बात हमने बताए थे, यहाँ से लेजेंड खिलाड़ी है भाई किशोर खरत ने बता दिया. एक आशिक बनता है इसकी से तो एक लेजेंड बनता है रिस्क से, और जहां रिस्क की है वहां जीत फिक्स है. लेकिन देखते हैं अभी तो जीत किसी के लिए फिक्स नहीं है. आने वाला अभी भी 6 गेंद बचा है और टीम का स्कोर 40 तक है. आता मैदानामध्ये बाबूशा आपण जी लढत पाहतो, वर्तमान लढत एका बाजूला पुणे क्रिकेट संघ आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव क्रिकेट संघ. या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे तो लगेचच जानमान जितू 11 नेरे क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. चलिए इसके बाद देखिए बात करेंगे यहाँ से. अगला मैच तैयार रही है भाई. यहाँ से कहते ना तरक क्योंकि दौड़ में उसी का जोर चल गया, बना के जिसने रास्ता भीड़ से निकल गया. तो अभी तक देखिए प्रवीण मोगल ने थोड़ा रास्ता बनाकर निकले हैं, लेकिन किशोर खरत ने मैच में वापस लेकर आए भाई. जहाँ 3 ओवर में देखिए 33 था लेकिन 7 रन कर चुके हैं, स्कोर देखिए 40. और उसके बाद देखिए खोद कर निकाले हैं क्या पे भाई, 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. चलिए मैं झुकेगा नहीं साला. देखिए यहाँ से 13 का फूल 17 का मारा. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 46. तैयार गेंदबाज है और जड़ में रखते हुए यहाँ से पहला रन लेंगे, दूसरे के लिए जाएंगे. यहाँ पर प्रवीण मोगल क्या स्ट्राइक रख सकते थे यहाँ से, लेकिन तेजी से भागते तो तीसरा तो नहीं होता था, लेकिन स्ट्राइक रह सकता था. लेकिन भरोसा दिखाया भाई आतिश के ऊपर. नहीं आतिश भी देखिए जरूरत पड़ने पर बड़ा हिट खेलते हैं, ताकतवर खिलाड़ी है भाई. यहाँ से काफी मरतबा मैं तो हैरान हो गया कि केतन मेहर बल्लेबाजी कर रहे हैं क्या, लेकिन आतिश देखिए यहाँ से भाई. यहाँ पर आतिश बल्लेबाजी क्या दिखाएंगे. और ये चले कलाई के सारे खेल को मोड़ा है, फील्डर्स वहां पर हैं. इस बार देखिए 1 रन लेकर आतिश खुद सोचा कहना है प्रवीण अब आगे के काम आप कीजिए, आपने शुरुआत भी अच्छा दिए थे. यहाँ से 3 गेंद बचा है. टीम का स्कोर देखिए यहाँ से 49 49 धावा. 55-60 तक भी पहुंच जाए तो फिर एक फाइटिंग टोटल से. लेकिन प्रवीण मोगल देखिए आग उगले भाई, 3 छक्का लगा इनिंग में. क्या फिर शिक पर ओ खराब खेल, और इसके साथ देखते बड़ा हिट भी आता हुआ. और चेक करना चाहते हैं यहाँ पर टीआरएस बीमर के लिए, लेकिन अब तो गेंदबाज कहेगा भाई यहाँ से कि अल्लाह बचाए मुझे हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से. रात यहां पर और खूबसूरत बन चुका है. नो बॉल चिंगो चिंगो, इसलिए कहते हैं ना ये जख्म का शहर है लाला, जरा जख्म संभाल कर चलना भाई, छुपा कर चलना. प्रवीण मोगल देखिए टूट रहे भाई यहाँ से, हाय तेरे वार से. तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए, उसकी वार से अंदाजा लीजिए. फ्रीट का गेंद फिर से उड़ाया और गेंद को पहुंचा इस बार भी देखिए दूर दूर दूर, और अंपायर सैंडी सर ने कर लिया 6 मंजूर और डीजे उड़ाइए फुर फुर.
45 देखिए प्रवीण मोकल, एक बार जोरदार ताली भाई यहाँ पर है। व्हाट अ बैटिंग, क्या कमाल का बल्लेबाजी देखिए यहाँ से प्रवीण मोकल। देखिए यहाँ पर लड़ रहे हैं, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 62 62 रन। गेंद कितनी बची अभी, गेंद कितनी भाई, 2 गेंद अभी भी शेष है भाई यहाँ पर है। क्या मुकाबला देखिए, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और प्रवीण मोकल गेम बदल दिया भाई, रन लेने को इनकार किया यहाँ से। अच्छा सोच है, अच्छा सोच है यहाँ पर है। कहते ना घायल तो यहाँ हर कोई परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। यहाँ से क्या उड़ान भरा, क्या अर्धशतक बनाएंगे प्रवीण मोकल, और ये इनिंग याद किया जाएगा भाई अगर मैच जीते हैं तो भाई। यहाँ से कठिन भरा इनिंग्स, और यह चलिए छक्का तो नहीं आएगा, लेकिन चौका आने के साथ 49, लेकिन फिर भी प्रवीण मोकल के लिए एक बार जोरदार ताली भाई। 50 से कम नहीं है ये टोटल भाई यहाँ से। कमेंट्री बॉक्स पर, लेकिन विनर के बीच में चला इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल। थँक्स बाबूशा। सन्माननीय विद्याधर चोरगे नेरे विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल। विद्याधर चोरगे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनोहरदादा पवार यांच्या शुभास्ते विद्याधर चोरगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत की लाभले आमास भाग्ये, बोलतो मराठी झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी। मराठी खऱ्या अर्थाने मराठी हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या एका दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित गौरव इथे केला जात आहे। आनंद कांबळे या आपण, अनिल चोरगे, आनंद कांबळे या आपला सन्मानित केला जाईल। यापूर्वी आवाज बाबूशाह यांचा ऐकला आपण। आता बोलणार आहोत मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे, ज्यांची नावं अनाउन्समेंट झाली बघा, त्यांनी समोर यावं, आपला यथोचित सन्मानित केलं जाणार आहे। इसाकभाई शेख यांना पाहतो, समाजसेवक म्हणून वाकडी गावामध्ये ते ओळखले जातात। मग कोणाचाही एक वैयक्तिक कार्यक्रम असो त्यामध्ये निश्चित स्वरूपात त्यांची एक स्वयंपाकर अर्थात जेवण, सार्वजनिक जेवण जी व्यवस्था असते ना त्यामध्ये ते बनवण्यामध्ये सक्षम म्हणून ओळखले जातात। मैदानामध्ये लगेच जोडी दाखल करायची आहे। सलामीर जोडी मैदानामध्ये पुंडे क्रिकेट संघ, चला मैदानामध्ये लगेच दाखल। हनुमान नेरे क्रिकेट संघ आपण लगेच उपस्थित राहायचे आहे, कारण विनर टू विनर, पहिला सामना विजेता विपक्ष, दुसरा सामना विजेता अशी लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे। चला सलामीची जोडी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा, विनंती असेल जीपी पुंडे टीमला। तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। खरं तर ए पॉलची दुसरी लढत जिथे एका साईडला संघ जीपी पुंडे आणि त्याला फाईट करत असताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या दोन संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळते, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये पारगाव टीमनं अगदी चांगली फलंदाजी साकारली आणि 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 6 अर्थात 66 धाबा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष जीपी पुंडे टीम समोर ठेवला। 67 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये पुंडे टीमला करायचा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। प्रथमेश म्हात्रे आणि कुणाल घरत ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। चला लगेच सामन्याला सुरुवात करा।
तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. मुख्य ट्रम्प कार्ड श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा गोलंदाज भूषण पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. 30 मध्ये 67 धावेचा प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहील का जीपी पुंडे टीमसाठी, मात्र त्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. सेकंड सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना पारगाव संघ. भूषण पाटील हा पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती. आपण सध्या पाहतो पहिला P1चा षटक कशा रीतीनं सुरुवात मॅचमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाज तयार. भूषण पाटील समोर फलंदाज प्रथमेश म्हात्रे. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. एस्टेक्सच्या पंबलिंग झाल्या मात्र पाकअप भरपूर चांगलं पाहिलं आणि पहिला बॉल रेफर घेतलाय व्हाईटसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीम. हा रिव्ह्यू ऑन स्क्रीन ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सत्यवान काकडे सर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते रमेश पवार उर्फ आऊ यांच्या माध्यमातून पाहनिवृत्ती केली जाते आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. यस फेर पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज भूषण पाटीलला. एक वाईटचा रिव्ह्यू होता तो मात्र गमावले. सध्या बॅटिंग करत असताना जीपी पुंडे टीमना. प्रथमेश म्हात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता पहिला बॉल निर्धाव केलाय. 30 मध्ये 67 धावेचं लक्ष मनामध्ये सेट करून त्याच्या विपरीत फाईट मॅचमध्ये करावे लागेल. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. आडव्या बॅटने केल्याचा धाडसी निर्णय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र तेवढीच चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी मॅचमध्ये भूषण पाटीलची पाहायला मिळतं. आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला जिथे शांत ठेवलाय फलंदाज प्रथमेश म्हात्रेला. कमालीची गोलंदाजी सध्या तरी मॅचमध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमसाठी गोलंदाज भूषण पाटीलची. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहेत. डीपला चेंडू निघून चाललाय. कॅच साठी प्रयत्न झाला तिथे मात्र जीवनदान प्रथमेश म्हात्रेला मिळती 4 आज चौकार. फलंदाजी करत असताना जीपी पुंडे टीमसाठी. चांगली गोलंदाजी लाऊड अपील. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. आडव्या बॅटने केल्याचा धाडसी निर्णय पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रेचा. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या भूषण पाटील मॅच मध्ये करता. पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या गोलंदाज भूषण पाटील देतोय. जिथे 1 चौकार आणि 3 निर्धाव चेंडू या षटकामध्ये 4 मध्ये 4 खर्च केला गोलंदाज भूषण पाटीलला. पहिला षटक अगदी चांगली गोलंदाजी भूषण पाटीलची. समोर तेवढा ताकद खेळाडू प्रथमेश म्हात्रे डावकाचा विस्फोटक खेळाडू. वेगवान पाठ चरू फिरवली होती तेवढीच चांगली गोलंदाजी. अचूक टप्पावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी मॅच मध्ये भूषण पाटीलची. पहिला षटक कसं फेकावे याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिला. खरं तर भूषण पाटीलला 4 बॉल निर्धाव 1 चौकार 5 मध्ये 4 खर्च केला. आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करता भूषण पाटील. शेवटचा अंतिम बॉल वरती केला प्रहार. डीप पाकवस कवलेच्या टोक्यावर आसमानी टोला फलंदाज प्रथमेश म्हात्रेच्या पाठमधून आला षटकार. शुभागमन झालंय. उसरली गावचे पोलीस पाटील दीपकजी पाटील यांचे इथे शुभागमन झाला. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पाहुण्यांचा सातत्यानं तापा या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. हा आयोजकावरती प्रेम आणि प्रेमापोटी येणारा प्रत्येक मान्यवर आपण VIP डाईसवरती पाहिलं त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावाला बॅटिंग करत असताना GP पुंडे टीमसाठी तब्बल 67 धावांचा लक्ष्य पार करायचा. पहिला षटक पुन्हा खरं तर आपण भूषण पाटीलचा पाहिला, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आणि 10 धावा खरं तर भूषण पाटीलनं खर्च केला. सेकंड ओव्हर या बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज प्रवीण मोकल. हा गोलंदाज फलंदाजीच्या माध्यमातून ज्याचं अगदी मोलाचं योगदान राहिलं. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमसाठी तब्बल पहिल्या पूर्वार्धामध्ये 43 धावांची उपयुक्त केली साकारली आणि तो सध्या अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता. खरं तर गोलंदाज प्रवीण मोकल. समर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती कुणाल घरत हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडल्याचे संपला फलंदाज कुणाल घरतचा खेळ. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना GP पुंडे टीमला. पुंडे संघा पार्टनरशिप महत्वाचे असेल मॅच मध्ये. 67 धाबांचा प्रभास गोलंदाज तयार. प्रहार केलाय. आल्याला हा तडाखा ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा बॉल लॉक केला. 6 धाबांसाठी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकला फलंदाज किशोर गरतना षटकार. सहा धाब्यानं अकाउंट ओपन केल्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. पहिल्या 2 P1 षटकामध्ये स्टार्ट चांगलं हवं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा प्रेशर टाकला गोलंदाज भूषण पाटीलला आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती षटकार पाहिला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेच पम्बलिंग झालं, बॅकअप आला, धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य. एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावला 22 मध्ये. ही एक धाव ऍड केली जाईल आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटलला 17 धाबा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज प्रथमेश मात्र हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. प्रथमेशचा विचार केला, एक चौकार एक षटकार प्रथमेशच्या बॅटमधून पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. 17 धाबा धाव पुस्तकावरती 67 धाबांचं लक्ष्य पार करायचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रवीण मोकल आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करता आणि ज्या बैली तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करताना त्या बैली तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. स्वतःला सिद्ध करतो मॅच मध्ये फलंदाज प्रथमेश मात्रे. हवाई रॅकेटचा वापर केला. दुसरा षटकार फलंदाज प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून. तो चलिए डीजे थोड़ा सा तेवीस आकड्यावरती 23 धाव पुस्तकावरती
फलंदाज प्रथमेश मात्रे ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि त्याच्यानंतर अगदी आक्रमण केलं मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मात्रेचा पाहायला मिळतं. संघ 23 आकड्यावरती 67 धावेचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी खरं तर फलंदाज प्रथमेश मात्रे चांगला केस करतोय जीपी पुंडे टीमसाठी. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा प्रवीण मोकल पुन्हा प्रहार केलाय सलग बॅक टू बॅक. हा दुसरा तडाखा पाहायला मिळतो. फलंदाज प्रथमेश मात्रे ऑन फायर. सलगचा दुसऱ्या षटकाला धावेला अगदी वेग दिला. वाऱ्याच्या वेगानं प्रवास मॅच मध्ये सध्या जीपी पुंडे टीमचा पाहायला मिळतं. फलंदाज एक मैदानातून बाहेर झाला कुणाल गरत आणि त्याच्यानंतर अगदी चांगला केस सध्या फलंदाज प्रथमेश मात्रे यांना किशोर गरजचा मैदानाच्या आतमध्ये. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती 67 धावांचं लक्ष पार करायचा आणि तो लक्ष मनामध्ये ठेवून फलंदाजी मॅच मध्ये लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. अंतिम बॉल डॉट आलाय. 2 षटकांचं खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 1 बाद. 29 आकड्यावरती बॅटिंग करत असताना जीपी पुंडे संघ. गोलंदाज प्रवीण मोकलने खर्च केला. येणारे 18 बॉल 38 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. मात्र सामन्यामध्ये खरं तर पलटवार करायचा श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला तर विकेटची गरज आहे. येणारे 18 बॉल 38 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज भूषण पाटील. पहिला P1चं षटक भरपूर चांगलं फेकलं आणि त्याच्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज पाहिलं किशोर गरज. किशोरच्या बॅटमधून देखील आपण 1 षटकार आणि 1 सिंगल पाहिलं. टोटल 7 धावांचं योगदान मॅच मध्ये सध्या किशोर गरजनं दिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज तयार भूषण पाटील. पहिला बॉल फुल टॉस होतं. लांब द कार्पेट ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उत्सवतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या मॅच मध्ये फलंदाज किशोर गरजनं केलं. कारण की जाणलं दुसऱ्या साईडनं फलंदाज प्रथमेश मात्रे आक्रमण करतं आणि त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं महत्वाचं ना तेच केलं सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज किशोर गरजचा पाहायला मिळाला. एकेरी धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 30 आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 17 बॉल आणि 37 धावांची गरज. भूषण पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादी विकेट जो मॅच मध्ये ट्विस्ट आणेल पारगाव टीमसाठी. मात्र तो प्रयत्न कशा रीतीनं भूषण पाटीलचा मॅच मध्ये राहील. समोर फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रथमेश मात्रे. चांगला खेळ सध्या तरी आपल्याला प्रथमेशचा पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगल. पण या षटकामध्ये थोडंसं धावगतीला स्लो करण्याचा प्रयत्न भूषण पाटील करतोय. कारण की मागील ओव्हरमध्ये अगदी वेग धावेला दिलं आणि त्याच्यानंतर थोडासा सिंगल डबलला प्राधान्य या षटकामध्ये देत असताना जीपी पुंडे संघ. एका धावेनं संघ 31 आकड्यावरती. येणारे 16 बॉल आणि 36 धावांची गरज. 16 बॉल 36चं समीकरण. भूषण पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. प्रहार केला भूषण वरती आक्रमण केलंय
विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाज किशोर गरजच्या पाठमधून दुसरा षटकार. टँक डीजे आक्रमण दोन्ही साईड आता पाहायला मिळतं. जिथे षटकाराला फलंदाज किशोर गरजच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 37 च्या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 15 बॉल 30 धावांची गरज. भूषण पाटील वरती आक्रमण केल्या फलंदाज किशोर गरजनं तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खेळाडू आणि तेवढंच चांगलं केलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार केला ऑफसाईडला अलाउन द कार्पेटनं क्षेत्ररक्षक आहेत. उत्साहातील पेक्ती सिंगल 5 चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून सिंगल डबल आणि त्याच्यानंतर येणारे मोठे फटक्या विजयाकडं वाटचाल करतोय. सध्या बॅटिंग करत असताना जीपी पुंडे संघ एक धावेनं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 38 आकड्यावरती. येणारे 14 बॉल आणि 29 धावांची गरज. 14 बॉल 29 समीकरण. मॅच भरपूर चांगल्या दोन्ही संघ शेवटपर्यंत अगदी चांगली लढाई नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज भूषण पाटील हा प्रकार पूल केलाय. फुल सक्सेसफुल. चिन्हला फेकून दिला डीप आणखीचा मिड विकेटला फटका एक्झिक्यूट केला. चितेमेधी 6 फलंदाज प्रथमेश मात्रेच्या पाठमधून हा षटकार. डीजे पूर्णपणे आक्रमण केल्या मॅच मध्ये प्रथमेश मात्र्यांना फलंदाज किशोर गरजनं जिथे सध्या मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल. जीपी पुंडे संघ समीकरण पाहिलं येणारे 13 बॉल 23 धावांची गरज. जर मॅच मध्ये युटर्न घ्यायचं ना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला तर विकेटची गरज. गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अंतिम बॉल डॉट फेकला भूषण पाटीलनं. 3 षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला डबल 44 या आकड्यावरती. जिथे 67 धावेचा प्रवास मॅच मध्ये पुंडे टीम समोर. आता येणारे 12 बॉल आणि गरज 23 धावांची. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस अगदी चांगली फलंदाजी मॅच मध्ये सध्या जीपी पुंडे टीमची पाहिली. जिथे 18 मध्ये संघ जाऊन पोहोचला तब्बल 44 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 23 धावांची गरज. सामन्यामध्ये जर तुम्हाला पलटवार सामन्यामध्ये शिरकाव करायचा तर तुम्हाला विकेटसाठी झालं विकेटसाठी कट रचावा लागेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला. मात्र तो कारनामा या मॅच मध्ये केला जाईल का? विकेटच वाचू शकतात सध्या पारगाव टीमला. येणारे 12 बॉल 23 धावा. अगदी चांगली फलंदाजी मॅच मध्ये प्रथमेश मात्रे सलामवीरचा फलंदाज ओपनिंग ब्लास्ट करतो जीपी पुंडे टीमसाठी. अगदी चांगला खेळ. एक झेल सोडला आणि त्याच्यानंतर उपयुक्त केली मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मात्रेची आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या आणि त्याला साथ दिल्या मॅच मध्ये किशोर गरजनं देखील. त्याच्या बॅटमधून देखील आपण 2 षटकात 3 सिंगल तब्बल आपण पाहिलं तर 15 धावांचे योगदान किशोर गरजनं देखील या मॅच मध्ये दिला. येणारे 12 बॉल 23 धावांची गरज. बॉलिंग ट्राय करती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अतिश मात्रे. या गोलंदाजावरती आता विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती ना खरं तर ठाम गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल.
वारंवार विकेट हा कारनामा 5 मध्ये अतिशय करावा लागेल. पहिला बॉल थोडासा अप्राकृत होता. अलाम द कारफेटनं फटका केला. क्षेत्ररक्षक टीपमध्ये उचलती फेकतील. पहिल्या बॉलवरती सिंगल पाहिली. एकेरी दाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती पुन्हा एकदा फलंदाज प्रथमेश म्हात्रेनं सलामीवीरचा फलंदाज अद्याप केलपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या आणि तेवढीच चांगली फलंदाजी प्रथमेश म्हात्रेची या मॅचमध्ये जीपे पुंडे टीमसाठी. समीकरण पाहिलं येणारे 11 बॉल 22 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली. फलंदाजी करत असताना जीपे पुंडे टीमनं मात्र मॅचमध्ये पलटवार नक्कीच करेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. येणारे 11 बॉल 22 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अतिश म्हात्रे हा गोलंदाज. हा प्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये विकेटची संधी. हो कॅच ड्रॉप. कॅच सोडली की मॅच सोडली हा मोठा प्रश्न असेल. कारण का झेल कोणाचा सोडला तर ज्या फलंदाजांना आक्रमण केल्या मॅच मध्ये त्याच फलंदाजाला दुसऱ्यांचा जीवनदान श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला दिला. फलंदाज प्रथमेश म्हात्रेला दुसरा जीवनदान जिथे सिंगल. एकेरी दाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. आता येणारे बॉल शिल्लक 10 आणि 21 धावांची गरज. हे पहिलं देखील म्हटलं होतं. खरं तर जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण दिलं आणि तेच 2 वेळा केल्या मॅचमध्ये पारगाव टीमनं. ते कदाचित कर्दनकर राहील पारगाव टीमसाठी. येणारे 10 बॉल 21 गोलंदाज तयार. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. सुनील तांडे सरांचा इशाराला इट इज वाईट. अवंतर धावी जोडली जाईल. अवंतर धावेनं धावपलक पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं जिथे बॉल शिल्लक 10 आणि 21 धावांची गरज. हा प्रॅकर अपरकटचा फटका. थर्ड मॅनला हा बॉल. पंचांचा इशारा की 6 षटकार. अगदी चांगला क्लासिकल फटका. फलंदाज किशोर गरजच्या पाठमधून तिसरा षटकार. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा अतिश टॅपिंग क्रिकेट झालं. थोडंसं ऑन साईडला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत वेगाने आल्या. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चित्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक धाव महत्वाच्या 30 जोडण्याचा प्रयत्न सध्या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. एका साईडनं फलंदाज किशोर गरज आणि त्याला साथ देतो सलामीरचा फलंदाज प्रथमेश म्हात्रे. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 2 ने पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 55 या आकड्यावरती. आता येणारे 8 बॉल 12 धावांची गरज. 8 बॉल 12चं समीकरण या सामन्यामध्ये युटर्न घेईल का मोठा प्रश्न. विकेटची गरज. विकेटसाठी प्रयत्न आणि 2 सोडले जल मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेल्या श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमसाठी. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा की यस वाईट बॉलला आणि रिव्ह्यू घेतला. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे. यस ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर जॉईन होतील सत्यवान काकडे सर. आज पंचांच्या माध्यमातून ऑफिशियल 3 अंपायर्स. खरं तर संदीप पारकर सर केवाले. त्याच्यानंतर सुनील तांडे सर बेलावल्यानं ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सत्यवान काकडे सर यांना तुम्ही पाहता. अगदी चांगली पंचांची कामगिरी सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आज समालोचन डिपार्टमेंट पाहिलं तर आमचे आदरणीय महागुरू सर असतील. त्याच्यानंतर हिंदीचा रॉकस्टार अर्थात प्रवीण गायकर सर असतील आणि त्याच्यानंतर शेरो शायरी अंदाज बाबूशा यांना देखील तुम्ही पाहता. थोड्याच वेळानं जो काय निर्णय असेल आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचू. ऑफिशियल अंपायर्स टेक्निकल टीममध्ये जॉईन आहेत सत्यवान काकडे सर आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही पाहणी वृत्ती सध्या आपण पाहतोय. यस वाईट बॉलला अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ 56 या आकड्यावरती.
सन्माननीय मिथुन शेठ चौधरी सोमया कंस्ट्रक्शन दुंद्रे आणि त्यांचे ताहिर शेख यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणगी या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल आई गावदेवी क्रिकेट संघ बाकडी यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करत आहोत. येणारे 8 बॉल आणि 11 धावांची गरज. 8 बॉल 11चं समीकरण अतिरिक्त दाबा या खरं तर कर्दनकर राहतील मॅचमध्ये पारगाव टीमसाठी. पुन्हा एकदा यस वाईट बॉल. तब्बल या षटकाचा विचार केला महागुरु तर 3 वाईट बॉल फेकल्यात. 3 अतिरिक्त दाबा याचा बेनिफिट मिळेल बॅटिंग करत असताना पुंडे टीमसाठी, जिथे समीकरण अगदी सोपं चाललंय. येणारे 8 बॉल 10 धावांची गरज. 2 मोठे फटक्या मॅचला फिनिश करेल जीपी पुंडे संघ. गोलंदाज तयार. प्रहार केलाय, फटकाला जवाब. प्रॉपर 5च्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा. मिळती 7 टोकला षटकार. थँक्यू डीजे. समीकरण पाहिलं आता येणारे 7 बॉल आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अतिश मात्रे, समोर तेवढाच दाखल खेळाडू फलंदाज किशोर गरत. अंतिम बॉल थोडासा हा प्रॅकर होता. डीप बॅक स्कवरलेला खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. तब्बल पलकावरती धाबा पाहिला तर 63 या आकड्यावरती, जिथे 67 धावांची गरज होती. आता येणारे बॉल शिल्लक आहे ते मात्र 6 आणि गरज मॅचमध्ये 3 धावांची. सन्माननीय आकाश उसाडकर, आपण जर इथे उपस्थित असाल यावं व्यासपीठावर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. तर 64 धाबा पलकावरती. चला थोडा पास केला. विनंती असं पारगाव टीम लगेच आपण क्षेत्रशः सजून घ्या. येणारे 6 बॉल 3 धाबांची गरज. 6 बॉल 3चं समीकरण. कोणत्या गोलंदाजाचा वापर मॅचमध्ये केला जाईल. 4 गोलंदाजावरती 4 षटकामध्ये अगदी आक्रमण केला. पहिल्या षटकाचा विचार केला. भूषण पाडीचा पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमसाठी, ज्या षटकामध्ये 10 आल्या. त्याच्यानंतर मागील 3 षटकाचा विचार केला तर धाब्यांची लयलूट केली. बॅटिंग करत असताना नक्कीच जीपे पुंडे टीमला जिथे संघ पूर्णपणे मॅचमध्ये पकड मजबूत केली. केतन मेहर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. येणारे 6 बॉल 3 धाबांची गरज. समोर किशोर. फटका चांगला आहे. टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पब्लिक लेझी क्रिकेट. प्रेशर आहे सध्या पारगाव संघावरती आणि तो प्रेशर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. जिथे पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. आता येणारे 5 बॉल आणि अवघ्या 1च धावेची गरज बॅटिंग करत असताना जीपी पुंडे टीमला. 5 बॉल 1चं समीकरण. सामन्यामध्ये अगदी पकड मजबूत केली आणि विजयाच्या उंबरठ्यावरती बॅटिंग करत असताना सध्या जीपी पुंडे संघ. स्लोवर बॉल चेंडूचं लाईन मिनिट पाहिलं आणि त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. जिथे क्षेत्ररक्षक आहेत जिथे पकडल्या झेल संपला. फलंदाज किशोर गरजचा केला दुसरा धक्का पुंडे टीमला. व्यासपीठावर दीपक पाटील, पोलीस पाटील उसारली क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या सौभाग्यवती रेश्मा दीपक पाटील, ज्या उसाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 3,000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तर येणारे 4 बॉल 1 धाबेची गरज. 4 बॉल 1चं समीकरण. मागील बॉलवरती आपण विकेट पाहिली. फलंदाज किशोर गरज, ज्या फलंदाजानं अगदी चांगली फलंदाजी साकारली आणि तो फलंदाज मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज साहिल ठाकूर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 1. स्लोवर बॉल हलक्या त्यानं ड्राईव्ह केला. जिथे सिंगल हा सामना जिंकला. अभिनंदन टीम जीपी पुंडे. हार्ड लक
पुढच्या वाटचासाठी आम्ही शुभेच्छा देतोय. खरं तर श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमसाठी ज्या फलंदाजाला अगदी चांगलं खेळ साकारला 12 बॉल मध्ये 32 धावांची उपयुक्त केली साकारणारा फलंदाज किशोर गरड ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. प्रथमेशने देखील चांगले खेळ साकारला 13 मध्ये 30 धावांचे योगदान दिला. मात्र प्रथमेशने खरं तर आपण खरं तर किशोरचा खेळ पाहिला जिथे 12 बॉल मध्ये 32 धावांची उपयुक्त इनिंग साकारल्या तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. चला किशोर यायचे किशोरला सामनावीर